आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये कन्सायमेंट अकाउंट हा टॉपिक चालू केलेला आहे. त्याच्यातला इंट्रोडक्टिव्ह पार्ट आपण पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलेला होता की कन्सायमेंट म्हणजे काय. आता कन्सायमेंट म्हणजे काय किंवा सेल्स, कन्सायमेंट ही सेलसारखीच आहे, पण सेल्स जसा आपण केला जातो तसाच ह्या ठिकाणी कन्सायमेंटद्वारे सेल्स केला जातो. पण सेल्स करत असताना त्या ठिकाणी कन्सायनर आणि कन्सायनी असतो, सेल्समध्ये सेलर आणि बायर असतो. हा भाग पाठीमागच्या तासाला पण बऱ्यापैकी थेरॉटिकल बॅकग्राऊंड जे होतं कन्सायमेंट अकाउंटचं हे आपण क्लिअर केलेलं आहे. तर या ठिकाणी प्रोफॉर्मा इनवॉइस म्हणून तुम्हाला कन्सायमेंटमध्ये प्रोफॉर्मा इनवॉइस म्हणजे इनवॉइस प्राईस आणि कॉस्ट प्राईस हा सुद्धा भाग पाठीमागं आपण बघितला होता. कॉस्ट प्राईस म्हणजे त्या मालाची मूळ किंमत, त्याला कॉस्ट प्राईस म्हणतात. आणि इनवॉइस प्राईस म्हणजे कॉस्ट प्राईसमध्ये प्लस प्रॉफिट करून जी येणारी किंमत आहे किंवा एक्स्ट्रा प्राईस जी होणार आहे त्याला या ठिकाणी इनवॉइस प्राईस असं म्हणतात. आता प्रोफॉर्मा इनवॉइस हे एक डॉक्युमेंट आहे कन्सायमेंट अकाउंटचं. प्रोफॉर्मा इनवॉइस डॉक्युमेंट आहे, इज अ डॉक्युमेंट प्रिपेअर्ड बाय कन्सायनर विच इज सेंट टू द कन्सायनी अलॉंग विथ द गुड्स. इट कन्सिस्ट the detail with respect to the quantity of goods sent, rates at which the goods are sent, and other terms and conditions for sending the goods on consignment. म्हणजे माल पाठवत असताना जे काही डॉक्युमेंट असेल, म्हणजे माल किती नग त्या ठिकाणी किंवा माल किती किलो असेल, क्वांटिटी असेल, ती क्वांटिटी किती आहे किंवा त्याच्यामध्ये कुठले कंटेंट्स आहेत, आणि माल पाठवत असताना त्याचा जो रेट आहे तो रेटसुद्धा या डॉक्युमेंटमध्ये दिला जातो. आणि ज्या टर्म आणि कंडिशन्स आहेत त्यासुद्धा कन्सायमेंटमध्ये सेंडिंग माल पाठवत असताना टर्म आणि कंडिशनसुद्धा दिल्या जातात. म्हणजे प्रोफॉर्मा इनवॉइस हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे. म्हणजे ज्यावेळी काही घटना किंवा कन्सायमेंटमध्ये माल पाठवला जाणार आहे त्यावेळी पाठवत असताना जे प्रूफ म्हणून आपण डॉक्युमेंट म्हणून या ठिकाणी प्रोफॉर्मा इनवॉइस असतो. नेक्स्ट स्लाईडमध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचा नमुना या ठिकाणी दिसतो बघा. प्रोफॉर्मा इनवॉइसमध्ये कंपनी नेम डाव्या कोपऱ्यात कंपनीचं नाव आहे, त्या ठिकाणी कंपनीचं जे काही स्लोगन असेल किंवा जो काही चिन्ह असेल ते सुद्धा या ठिकाणी येतं. त्याच्यानंतर ॲड्रेस डाव्या कोपऱ्यात दिलेला आहे, सिटी असेल, फोन नंबर असेल किंवा फॅक्स असेल तो या ठिकाणी दिलेला आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला प्रोफॉर्मा इनवॉइस म्हणून डेट, एक्सपायरी डेट, प्रोडक्ट म्हणजे ते जे माल आहे त्या मालाची डेट, एक्सपायरी डेट, इनवॉइस नंबर या ठिकाणी दिलेला आहे, आणि कस्टमर आय डी या ठिकाणी 123 असा दिलेला आहे बघा. तारीख दिलेली आहे 1/1/2011, एक्सपायरी डेट दिलेली आहे 1/30/11, इनवॉइस इट दिलेला आहे, कस्टमर्स आय डी या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर कस्टमर्स नेम, त्याच्यानंतर स्लिप मधल्या पहिल्या कॉलममध्ये कस्टमरचं नाव, कंपनी म्हणजे त्या कस्टमरची जी कंपनी असेल, सिटी असेल, झोन असेल, फोन नंबर हा भाग या ठिकाणी दिलेला आहे. परत मधल्या ह्याच्यामध्ये सेंड टू म्हणजे माल जो पाठवलेला आहे, कुणाला पाठवलेला आहे त्याचं नाव, कंपनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर डिटेल्स जे काही दिलेलं आहे बघा, फ्लाइट्स म्हणजे भाड्यासंदर्भात डिटेल्स किंवा स्लिपची तारीख आहे किंवा मालाचं वजन किती आहे किंवा क्युबिक वेट, क्युबिकमध्ये काही वजन असेल तर ते सुद्धा या ठिकाणी दिलं जातं. टोटल चार्जेस किंवा क्वांटिटी, टोटल क्वांटिटी या ठिकाणी दिलेल्या आहे. अशा 3 प्रकार चार्टमध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये बघा की खालच्या ठिकाणी तपशील चार्ट आहे, पार्ट ऑफ नंबर किंवा युनिट मेजर्स किंवा किती युनिट आहेत किंवा त्याचं विश्लेषण, डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिलेलं आहे, क्वांटिटी दिलेली आहे, प्राईस दिलेले आहे आणि टोटल अमाऊंट. म्हणजे जसं बिलाची पावती असते तशाच प्रकारे या ठिकाणी कन्सायमेंटमध्ये प्रोफॉर्मा इनवॉइस दिला जातो. टर्म आणि कंडिशन्स उजव्या कोपऱ्यामध्ये दिलेले आहेत. या बाजूला तुम्हाला वरचं जे दिलेली टोटल आहे, टॅक्सेबल अमाऊंट किती आहे, टॅक्स किती बसलेला आहे, फ्लाईट किती आहे, याची सगळी मिळून एकत्रित टोटल या ठिकाणी 144.17 रुपये अशी टोटल या ठिकाणी दिलेली आहे बघा. म्हणजे वेगवेगळ्या चार्जेस आहे ते चार्जेस प्लस करून या ठिकाणी दिलेलं आहे. शेवटी ॲडिशनल डिटेल्स ज्या काही टर्म आणि कंडिशन्स असतील त्या कंडिशन किंवा ॲडिशनल भाग
हा ह्या चार्टमध्ये दिलेला आहे. म्हणजे प्रो फॉर्मा इनवॉइस कसा असतो हा नमुना ह्या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्हाला माहीत असावं की कन्सायमेंट आपण शिकत असताना माल पाठवत असताना त्याचा प्रो फॉर्मा इनवॉइस डॉक्युमेंट कसं असतं किंवा त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स असतं हे किमान माहीत असावं. परीक्षेला आपल्याला प्रो फॉर्मा इनवॉइसवर काय वेळेस शॉर्ट नोट येईल त्यावेळी तुम्ही पुस्तकामध्ये जे आपले उदाहरण आहेत त्या उदाहरणातला एखादा डॉक्युमेंट आपण या ठिकाणी जर एक्झाम्पल म्हणून त्या ठिकाणी शॉर्ट नोटला लिहिलं तर प्रो फॉर्मा इनवॉइस म्हणजे काय हे अधिक तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे त्याच्यातली अकाउंट सेल्स. आता अकाउंट सेल्स इज ए स्टेटमेंट प्रिपेअर्ड अँड सेंट बाय द कन्सायनी टू द कन्सायनर. म्हणजे जो माल कन्सायनीनं विकलेला आहे तो किती रुपयाला विकलेला आहे, किती नग विकलेले आहेत, उधारीवरती विकला आहे का रोखीने विकला आहे, याचं जे काही डॉक्युमेंट असेल किंवा अकाउंटिंग भाग असेल तो अकाउंट ऑफ सेल्स म्हणून या ठिकाणी संबोधला जातो. इट कंटेन्स द डिटेल विथ रिगार्ड्स टू द क्वांटिटी ऑफ गुड्स रिसिव्ड, सेल्स मेड, एक्सपेन्सेस इन्कर्ड, कमिशन अमाऊंट सेंट टू द बॅलन्स पेएबल बाय द कन्सायनी टू द कन्सायनर. याच्यामध्ये सगळे डिटेल अकाउंटिंगचा भाग, कमिशन असेल किंवा बॅलन्स किती कन्सायनीला कन्सायनरकडून द्यावा लागतो त्याचीसुद्धा या ठिकाणी अकाउंट ऑफ सेल्समध्ये डिटेल दिली जाते. पुढचा पार्ट या ठिकाणी दिसतो डिफरन्सेस. आता प्रो फॉर्मा इनवॉइस आणि अकाउंट ऑफ सेल्स ह्या दोघांमधला फरक काय. प्रो फॉर्मा इनवॉइस हे डॉक्युमेंट आहे आणि अकाउंट ऑफ सेल्स हे काय एक स्टेटमेंट आहे. म्हणजे थोडक्यात जसं आपण एखादा हिशेब लिहितो किंवा एखादं खर्चाचं बजेट तयार करतो तशा प्रकारे ह्या ठिकाणी अकाउंट ऑफ सेल्स लिहिला जातो. प्रो फॉर्मा इनवॉइस इथे अधिक एक्सप्लेन केलेला आहे. इट इज ए प्रिपेअर्ड बाय द कन्सायनर अँड सेंट अलॉंग with the goods sent on consignment. The instruction contains description of goods, that is a quantity, price, weight, kind of and other specification. It is a declaration by the seller to provide the products and services to the buyer on the specified date and प्राईस. म्हणजे निश्चित अशा तारखेला किंवा ज्यावेळी सर्व्हिस कन्सायनरकडून कन्सायनीला माल पाठवलेला आहे त्याची सगळी माहिती डिक्लेरेशन सर्टिफिकेटसारखा फॉर्मॅटमध्ये जे वरती बघितलं आहे तो प्रो फॉर्मा इनवॉइस या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर अकाउंट ऑफ सेल्समध्ये काय असणार आहे की माल किती विकला, त्याच्यासाठी खर्च किती आला, कन्सायनरचा खर्च किती, कन्सायनीचा खर्च किती झालेला आहे, कमिशन किती आहे किंवा नेट बॅलन्स कन्सायनीकडं किती शिल्लक आहे तो कन्सायनरला द्यावा लागतो, हा भाग अकाउंट ऑफ सेल्समध्ये या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर फॉर्मॅट ऑफ अकाउंट ऑफ सेल्स. या ठिकाणी अकाउंट सेलचा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे. टोटल सेल्स त्याच्यातून खर्च वजा करावे लागतात. आता हा भाग ॲडजस्टमेंटचा थोडक्यात भाग आहे. आपण ॲडजस्टमेंट करत असताना की माल किती विकला आहे किंवा क्लोजिंग स्टॉक किती शिल्लक आहे याची ॲडजस्टमेंट आपल्याला पुढं आपण घेणार आहे, पण तो त्याचा एक नमुना किंवा स्टेटमेंट या ठिकाणी दिलेला आहे बघा. एकूण सेल्स त्यातून खर्च वजा करून कमिशन वजा करून नेट सेल्स किती झालेला आहे किंवा ॲडव्हान्स काय असेल किंवा ड्यू टू इन्क्लोज ड्राफ्टद्वारे काय अमाऊंट आहे ती अमाऊंट पेड कन्सायनीकडून कन्सायनरला दिला जातो. म्हणजे थोडक्यात फॉर्मॅट ऑफ अकाउंट हा सेल्स आहे. त्याच्यानंतर डिफरन्स कन्सायमेंट आणि सेल्स याचा डिफरन्स आपण बघितलेला आहे, तो अधिक तुम्हाला लक्षात यावा. या ठिकाणी परत मी एकदा रिपीट म्हणून या ठिकाणी स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. कन्सायमेंट आणि सेल्समध्ये काय फरक आहे म्हणजे हे थोडक्यात आपण पाठीमागच्या याला घेतलेला आहे. हा फरकसुद्धा आपल्या परीक्षेला येऊ शकतो. डिफरन्स बिटवीन कन्सायमेंट अँड सेल्स हा फरक आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. याच्यामध्ये रिलेशनशिप आहे, ओनरशिप आहे किंवा पार्टीज आहे, हे पॉईंट घेऊन आपण दोघांच्यामध्ये काय फरक आहे. रिस्क आहे, सेल्समध्ये रिस्क कोणाची असते, सेलरची असते. आफ्टर सेल्सनंतर बायरची असते, पण कन्सायमेंटमध्ये रिस्क ही कन्सायनरची असते. असा हा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर अकाउंटिंग ट्रीटमेंट या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अकाउंटिंग ट्रीटमेंट हा आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. आता बघायचं आहे ट्रान्झॅक्शन जे होणार आहेत त्या फर्स्ट टू एंड म्हणजे कन्सायमेंटमध्ये ज्या ट्रान्झॅक्शन आहेत त्या ट्रान्झॅक्शन या ठिकाणी तुम्हाला ट्रान्झॅक्शननुसार जर्नल एंट्रीज किंवा त्याचं लेजर अकाउंट काही वेळेस करायला सांगितलं जाईल, ते अकाउंट या ठिकाणी करता येईल. आता ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत बघा. पहिली ट्रान्झॅक्शन्स कन्सायमेंटमध्ये काय होते की कन्सायमेंट अस्तित्व झाल्यानंतर गुड सेंड टू कन्सायमेंट. कन्सायमेंटमध्ये कन्सायनर कन्सायनीला माल पाठवतो, तर त्यावेळेस इन द बुक्स ऑफ कन्सायनरच्या बुक्समध्ये एंट्री होईल कन्सायमेंट अकाउंट डेबिट टू गुड सेंट ऑन कन्सायमेंट अकाउंट. पण कन्सायनीच्या बुक्समध्ये काही एंट्री होणार
नाही. म्हणजे गुड्स सेंट ऑन कन्सायनमेंटमध्ये फक्त कन्सायनरच्याच बुक्समध्ये पहिली एंट्री कन्सायनमेंट अकाउंट डेबिट आहे, कारण कन्सायनमेंट नॉमिनल अकाउंटनुसार तो माल आपल्याला सेंड केला जाणार आहे, म्हणजे कन्सायनमेंट आहे. कन्सायनमेंट टू गुड्स सेंट ऑन कन्सायनमेंट अकाउंट. त्याच्यानंतर फॉर एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द कन्सायनर. कन्सायनरना माल पाठवत असताना काही खर्च केला असेल तर कन्सायनरच्या बुक्समध्ये एंट्री होईल. कन्सायनमेंटला खर्च केलेला आहे, त्यामुळे कन्सायनमेंटला नावे जाणार. कन्सायनमेंट अकाउंट डेबिट, कॅश आणि बँक गोज आउट, म्हणजे अनुसार बँक अकाउंट क्रेडिट येईल. इन द बुक्स ऑफ कन्सायनीमध्ये जर्नल एंट्री येणार नाही. त्याच्यानंतर फॉर द ॲडव्हान्स पेड बाय द कन्सायनी. कन्सायनीनं जर काही ॲडव्हान्स मालाचा पाठवला असेल किंवा बिल्स रिसिवेबल म्हणून हुंडी पाठवली असेल तर अशा वेळेस बँक अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट किंवा कॅश अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट येईल. आणि कन्सायनीच्या पुस्तकामध्ये एंट्री पास होईल. कन्सायनरला पैसे दिलेले आहेत, कॅश गोज आउट म्हणून कॅश अब्लिक बँक अकाउंट किंवा बिल्स पेएबल क्रेडिटला आलेलं आहे. कन्सायनर अकाउंट डेबिट टू कॅश अब्लिक बँक अकाउंट किंवा अब्लिक बिल्स पेएबल अकाउंट. त्याच्यानंतर नेक्स्ट 3 एंट्री ट्रान्झॅक्शन व्हेन कन्सायनर गेट द बिल्स डिस्काउंटेड विथ द बँक. जर समजा बिल पेड करत असताना काही डिस्काउंट कन्सायनरला मिळाला असेल किंवा तर त्याची एंट्री या ठिकाणी केलेली आहे. बँक कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मात्र कन्सायनीमध्ये डिस्काउंट दिलेला बिल्स रिसिवेबलवरची एंट्री येणार नाही. आता कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिटला आहे, डिस्काउंट हा त्याचा काय आहे, खर्च आहे, त्यामुळं तो डेबिटला येईल नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. म्हणून कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि कन्सायनीच्या बुक्समध्ये एंट्री येणार नाही. पुढची 4थी एंट्री पास होईल फॉर द एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय कन्सायनी. कन्सायनीनं काही खर्च केला असेल कन्सायनमेंटवरती म्हणून कन्सायनमेंट अकाउंट डेबिट कन्सायनरच्या बुक्समध्ये येईल. टू कन्सायनी अकाउंट कन्सायनीनं खर्च केलेला आहे म्हणून टू कन्सायनी अकाउंट क्रेडिटला येईल. याच्या कन्सायनीच्या बुक्समध्ये एंट्री येईल कन्सायनर अकाउंट डेबिट टू कॅश अब्लिक बँक अकाउंट. कन्सायनरवरती खर्च केलेला आहे, कॅश गोज आउट म्हणून क्रेडिटला टू कॅश अब्लिक बँक अकाउंट क्रेडिटला येईल. त्याच्यानंतर फॉर द सेल मेड बाय द कन्सायनी. खर्च सेल केला असेल, कन्सायनीनं विक्री केली असेल तर कन्सायनरच्या बुक्समध्ये काही वेळेस कन्सायनी अकाउंट डेबिट किंवा कन्सायनमेंट डेटर्स अकाउंट उधारीवरती विकली असेल तर डेबिटला येईल टू कन्सायनमेंट अकाउंट. अशी एंट्री कन्सायनर्स बुक्समध्ये पास होईल. परत एकदा एंट्री रिपीट करतो आहे मी. सेल्स मेड बाय द कन्सायनी, कन्सायनी अकाउंट डेबिट किंवा कन्सायनमेंट डेटर्स अकाउंट डेबिट टू कन्सायनमेंट अकाउंट आणि कन्सायनी बुक्समध्ये बँक कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट टू कन्सायनर्स अकाउंट अशी एंट्री पास होईल. आता ह्या ज्या पहिल्या प्रायमरी ट्रान्झॅक्शन्स आहेत म्हणजे कन्सायनर आणि कन्सायनीच्या बुक्समध्ये, आता या ठिकाणी काही एंट्री कन्सायनीमध्ये झालेल्या नाहीत कारण त्याचा ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट किंवा एव्हिडन्स काय घडणार नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये एंट्री कन्सायनीच्या बुक्समध्ये होणार नाही. माल पाठवल्याची पहिली एंट्री परत एकदा मी ह्या 5 एंट्रीज रिपीट करतो आहे. गुड्स सेंट ऑन कन्सायनमेंट अकाउंट, कन्सायनमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट ऑन कन्सायनमेंट अकाउंट. कन्सायनीमध्ये नो एंट्री. फॉर एक्सपेन्सेस इन्कर्ड कन्सायनरनं खर्च केला, कन्सायनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अब्लिक बँक अकाउंट. त्याच्यानंतर कन्सायनीमध्ये एंट्री येणार नाही. फॉर द ॲडव्हान्स पेमेंट पेड केलं, बिल्स रिसिवेबल आला असेल, कॅश अब्लिक बँक अब्लिक बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट. कन्सायनीच्या बुक्समध्ये कन्सायनर अकाउंट डेबिट टू कॅश अब्लिक किंवा टू बिल्स पेएबल अकाउंट येईल. म्हणजे BR दिला असेल तर या ठिकाणी बिल्स पेएबल येईल. म्हणजे त्या दोन्हीपैकी अब्लिक म्हणजे त्या दोन्हीपैकी जसे ट्रान्झॅक्शन झालेले आहे तशी एंट्री करायचे. व्हेन कन्सायनर गेट द बिल्स डिस्काउंटेड विथ द बँक, डिस्काउंट बँकेकडून मिळाला असेल, बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. पर कन्सायनीच्या बुक्समध्ये एंट्री होणार नाही. त्याच्यानंतर फॉर एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द कन्सायनी, कन्सायनीनं काही खर्च केला असेल किंवा कन्सायनीकडून काही खर्च केला असेल तर कन्सायनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट कन्सायनरच्या बुक्समध्ये येईल आणि टू ह्याच्यामध्ये कन्सायनीमध्ये कन्सायनर्स अकाउंट डेबिट टू कॅश अब्लिक बँक अकाउंट. आणि लास्ट एंट्री फॉर सेल्स मेड बाय द कन्सायनरच्या बुक्समध्ये कन्सायनी कन्सायनमेंट डेटर्स अकाउंट डेबिट टू कन्सायनमेंट अकाउंट. कन्सायनी बुक्समध्ये कॅश अब्लिक बँक अकाउंट डेबिट टू कन्सायनर्स अकाउंट. अशा पहिल्या प्रायमरी 6 एंट्रीज होतील. त्याच्यानंतर पुढच्या ज्या ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत बघा,
की पहिली ट्रान्झॅक्शन आहे फॉर कन्सायनमेंट स्टॉक अनसोल्ड गुड्स. आता स्टॉक म्हणजे काय, थोडक्यात जो माल कन्सायनीकडे शिल्लक आहे तो माल या ठिकाणी कन्सायनमेंट स्टॉक म्हणून घेतला जाईल. फक्त कन्सायनरचा स्टॉक असणार आहे म्हणून कन्सायनरच्या बुक्समध्ये एंट्री पास होईल. कन्सायनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनमेंट अकाउंट म्हणजे कन्सायनमेंट टू कन्सायनमेंट स्टॉक अकाउंट डेबिट टू कन्सायनमेंट अकाउंट अशी एंट्री पास होईल. कन्सायनीच्या बुक्समध्ये येणार नाही. फॉर प्रॉफिट ऑन कन्सायनमेंट जर प्रॉफिट झाला असेल, कन्सायनमेंट अकाउंट ह्या ठिकाणी क्लोज करायचा आहे. क्रेडिट बॅलन्स डेबिटला आला तर तो कन्सायनमेंटचा प्रॉफिट असतो. कन्सायनमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशी एंट्री पास होईल. लॉसची एंट्री आहे ती त्याच्या रिव्हर्स एंट्री पास होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कन्सायनमेंट अकाउंट म्हणजे कन्सायनमेंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स क्रेडिटला येईल, तो लॉस असणार आहे. इकडं कन्सायनीच्या बुक्समध्ये एंट्री होणार नाही. ॲबनॉर्मल लॉसची एंट्री या ठिकाणी दिलेली आहे. ॲबनॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू कन्सायनमेंट अकाउंट लॉस आहे म्हणून डेबिटला आहे. कन्सायनी बुक्समध्ये एंट्री येणार नाही. फॉर रिमूव्हिंग लोडिंग इनवॉइस प्राईस वेन द गुड्स सेंट ऑन इनवॉइस प्राईस. आता लोडिंग हा काय प्रकार आहे, तर लोडिंग म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस किंवा एक्स्ट्रा अधिभार म्हणतात त्याला. भार म्हणजे थोडक्यात प्रॉफिट जसा असतो सेल्समध्ये, सेलिंग प्राईसमध्ये प्रॉफिट असतो, तसं या ठिकाणी अधिभार म्हणून जे लोडिंग चार्ज केलं जातं त्याच्यामुळं मूळ किमतीमध्ये काय होते, वाढ होते, त्याला लोडिंग असं म्हणतात. गुड्स लोडिंगची एंट्री या ठिकाणी पास होईल. गुड्स सेंट ऑन कन्सायनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनमेंट अकाउंट. त्याच्यानंतर कन्सायनीच्या बुक्समध्ये एंट्री होणार नाही. त्याच्यानंतर फॉर रिमूव्हिंग लोडिंग कमी करायचं आहे म्हणल्यानंतर लोडिंग काय कॅन्सल केलं जातं. कॅन्सल केल्याची एंट्री केलेली आहे. कन्सायनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनमेंट स्टॉक रिझर्व्ह अकाउंट म्हणजे वरची जी एंट्री आहे ती इनवॉइस प्राईसची आहे. लोडिंग कॅन्सल केल्याची एंट्री होईल. कन्सायनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनमेंट स्टॉक रिझर्व्ह अकाउंट आणि कन्सायनी बुक्समध्ये ह्या ठिकाणी एंट्री होणार नाही. त्याच्यानंतर पुढची एंट्री आहे बघा फॉर डेल क्रेडर कमिशन. मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला सांगितले डेल क्रेडर कमिशन म्हणजे उधारीवरती दिलं जाणारं जे कमिशन आहे. उधारीवरती माल कन्सायनीनं विकला असेल तर ती उधारीचे पैसे डेटर्सकडून मिळावेत, रिकवर व्हावेत, त्याच्यातले काही वेळेस बॅड डेप्ट्स होईल, देणार नाहीत किंवा बॅड डेप्ट्स झाल्यामुळे काही जे रिस्क आहे त्या ठिकाणी कमिशन म्हणून त्या रिस्कसाठी पैसे कन्सायनरकडून कन्सायनीला दिले जातात. त्याची एंट्री कन्सायनरच्या बुक्समध्ये होणार नाही. कन्सायनीच्या बुक्समध्ये एंट्री होईल बॅड डेप्ट्स अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट म्हणजे बॅड डेप्टची एंट्री या ठिकाणी फक्त कन्सायनीच्या बुक्समध्ये होईल. त्याच्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ कन्सायनमेंट क्लोजिंग अनसोल्ड स्टॉक म्हणजे आता या ठिकाणी व्हॅल्युएशन करत असताना क्लोजिंग स्टॉक म्हणजे अनसोल्ड स्टॉक जो आहे त्याला क्लोजिंग स्टॉक असं म्हणतात. तर व्हॅल्युएशन करत असताना काय करायचं आहे बघा, जेवढे युनिट सोल्ड केलेले आहेत ते सोल्ड केलेले युनिट या ठिकाणी धरायचे नाहीत, पण अनसोल्ड युनिट आहेत ते अनसोल्ड युनिट या ठिकाणी मात्र कन्सिडर करायचे आहेत. त्याचे किती पर युनिट प्राईस म्हणजे समजा 100 क्वांटिटी 100 युनिट्स असतील, 10 रुपयाला एक युनिट्स असेल तर 1000 रुपये त्याची काय येईल अनसोल्ड गुडचे. समजा 100 शिल्लक राहिले असतील तर 10,000 रुपये अनसोल्ड अमाऊंट येईल. प्रपोर्शन आता या ठिकाणी कुठले खर्च प्लस करायचे आहेत, एक जे नॉन रिकरिंग कन्सायनरचे जे वारंवार न करावे लागणारे खर्च आहेत नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस ते ह्या ठिकाणी काय करायचे आहेत प्लस करायचे आहेत. प्लस करून जी येणारी टोटल आहे त्या टोटलमधून प्रपोर्शन डायरेक्ट नॉन एक्सपेन्सेस ऑफ कन्सायनीचे सुद्धा नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस काय करायचे आहेत प्लस करून जी येणारी टोटल आहे त्याला व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक किंवा अनसोल्ड स्टॉक म्हणून या ठिकाणी घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने त्याचं व्हॅल्युएशन करायचं आहे. ह्या ठिकाणी नोटमध्ये दिलेलं आहे बघा डायरेक्ट म्हणजे नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, एकमध्ये दिले बघा ऑल एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द कन्सायनर आर इन्क्लूड इन डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इन द केस ऑफ कन्सायनी जे खर्च टिल द गुड्स रीच्ड टू गोडाऊन म्हणजे गोडाऊनमध्ये माल जाईपर्यंत होणारा जो खर्च आहे क्लोजिंग कन्सायनीचा एक्सपेन्सेस तो इन्कर्ड आर डायरेक्ट आणि रेस्ट होईल म्हणजे राहिलेला गोडाऊनमध्ये माल गेल्यानंतर जे चार्जेस असतील ते मात्र काय असणार आहेत रिकरिंग असणार आहेत, ते करावे लागणार आहेत वारंवार. त्यामुळं नॉन रिकरिंग कुठले आणि रिकरिंग कुठले ते खर्च तुम्हाला परत मी त्याची लिस्ट पाठवतो आहे गुगल क्लासरूमवरती. पण या ठिकाणी आपल्याला कुठले खर्च व्हॅल्युएशन करत असताना अनसोल्ड स्टॉकचे धरायचे आहेत हे आपण या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहे ते ॲडजस्टमेंट क्लिअर केलेले आहे. ह्या नोट्स ज्या आहेत ॲडजस्टमेंट त्याच्यासुद्धा मी ही गुगल क्लासरूमवरती ह्या नोट्स पाठवणार आहे. त्याच्यावरून तुम्ही
त्या तुम्ही वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की व्हॅल्युएशन ऑन अनसोल्ड स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं आहे ते. त्याच्यानंतर स्पेशल आयटम्स ट्रीटमेंट या ठिकाणी दिलेले आहे. अबनॉर्मल लॉस, मी तुम्हाला नॉर्मल लॉस आणि अबनॉर्मल लॉस, नॉर्मल लॉस म्हणजे जे नैसर्गिक धोके असतात ते कंट्रोल करता येत नाहीत असे तोटे म्हणजे नॉर्मल लॉस असं म्हणतो. उदाहरणार्थ समजा कोळशाच्या खाणीतून कोळसा काढला तर त्याच्यामध्ये जे काही होणारी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करत असताना त्या कोलमध्ये वजन घट असेल किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे जे होणारे नुकसान आहे ते नॉर्मल लॉस म्हणून या ठिकाणी धरतात. अबनॉर्मल लॉस म्हणजे हे मानवनिर्मित असतात. अवॉइडेबल लॉस बिकॉज ड्यू टू अराइज नॅचरल ऑफ द गुड्स सच ॲज मे अराइज हार्ड लक कन्सायनर डिस्ट्रॉयड ऑफ गुड्स बाय फायर किंवा ॲक्सिडेंट झाला किंवा गोडाऊनमध्ये माल जळाला तर अशा वेळी जे नुकसान होतं अबनॉर्मल लॉस त्याचं ह्या ठिकाणी सुद्धा व्हॅल्युएशन करावं लागणार आहे. ते व्हॅल्युएशन करत असताना इनवॉइस प्राईस व्हेन गुड्स आर सेंट कन्सायनी ॲट द प्राईस हायर दॅन कॉस्ट प्राईस, म्हणजे जो कन्सायनीकडं माल शिल्लक राहिलेला आहे पाठवत असताना त्याची किंमत साहजिक जास्त असणार आहे मूळ किमतीपेक्षा, कारण चार्जेस काय होणार आहेत त्याच्यामध्ये प्लस होणार आहेत. त्यामुळं ते चार्जेस प्लस करून इनवॉइस प्राईस या ठिकाणी दिलेली आहे, त्यालाच टर्मलाच इनवॉइस प्राईस असं म्हणतात, म्हणजे कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. आता अबनॉर्मल लॉसचं व्हॅल्युएशन करत असताना सुद्धा क्लोजिंग स्टॉक याच्या अगोदर आपल्याला काढावा लागतो. तो प्रॉब्लेम चालू केल्यानंतर ही ॲडजस्टमेंट तुम्हाला लक्षात येतील, तरी पण त्या समजून घ्या की लेजर मेंटेन अंडर कन्सायमेंटमध्ये लेजर अकाउंट तयार करावे लागतात. तर कन्सायमेंट अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं एंट्री करत असताना. कन्सायनी अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, व्यक्ती असणार आहे. गुड सेंट ऑन कन्सायमेंट हे मात्र रिअल अकाउंट असणार आहे, कारण डेबिट वॉट्स कम्स इन क्रेडिट वॉज गोज आउट, माल येणारा जाणारा आहे. त्यामुळं कन्सायमेंट गुड सेंट ऑन कन्सायमेंट अकाउंट हे मात्र रिअल अकाउंट असणार आहे आणि कन्सायमेंट अकाउंट हे नॉमिनल अकाउंट असणार आहे. आता इन द बुक्स ऑफ कन्सायनरच्या बुक्समध्ये हे वरचे 3 अकाउंट तयार करायचे आहेत. कन्सायनीच्या बुक्समध्ये फक्त कन्सायनर अकाउंट आणि कमिशन अकाउंट हे 2च अकाउंट ह्या ठिकाणी, कन्सायनर म्हणजे पर्सनल अकाउंट आणि कमिशन म्हणजे नॉमिनल अकाउंट, असे 2 अकाउंट ह्या ठिकाणी तयार करायचे आहेत. आता याचा पुढचा नमुना ह्या ठिकाणी दिलेला आहे बघा. कन्सायमेंट अकाउंटच्या कन्सायनर इन द बुक्स ऑफ, कन्सायनरचं बुक्स आहे. कन्सायनरच्या बुक्समध्ये कन्सायमेंट अकाउंट, गुड सेंट ऑन कन्सायमेंट अकाउंट आणि कन्सायनी अकाउंट असे 3 अकाउंट तयार करायचे आहेत. या ठिकाणी डेबिटला या ठिकाणी दिसतंय की टू गुड सेंट ऑन कन्सायमेंट अकाउंट टू कॅश अब्लिक बँक अकाउंट एक्सपेन्सेस येईल, म्हणजे माल पाठवल्याचं पहिलं पोस्टिंग डेबिटला होईल. खर्च पेड केला आहे कन्सायनरना तो सुद्धा कन्सायमेंटच्या डेबिटला येईल. नॉमिनल अकाउंट आहे. ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड, म्हणून तो खर्च कमिशनसुद्धा खर्च आहे तो डेबिटला येईल. स्टॉक आहे तो सुद्धा लोडिंगचा स्टॉक अनसोल्ड असेल, म्हणजे आपण लोडिंग आहे ते लोडिंग कॅन्सल केल्याचं लोडिंगची पोस्टिंग डेबिटला येईल कन्सायमेंट अकाउंटच्या. क्रेडिट साईडला कन्सायनीला सेल, कन्सायनीने विकलेली पोस्टिंग क्रेडिटला येईल. त्याच्यानंतर कन्सायमेंट क्लोजिंग स्टॉक येईल. त्याच्यानंतर गुड सेंट ऑन कन्सायमेंटचं लोडिंग कॅन्सल केल्याची पोस्टिंग ही क्रेडिट साईडला येईल. पुढचा लेजर अकाउंट दिसतंय बघा, कन्सायनी अकाउंट म्हणजे या ठिकाणी डेबिट साईडला सेल केल्याचं पोस्टिंग येईल. क्रेडिट साईडला ॲडव्हान्स दिला असेल, काही कन्सायनीनं खर्च केला असेल किंवा कन्सायमेंटचं कमिशन असेल रिसिव्ड झाला असेल तर ते क्रेडिट साईडला पोस्टिंग येईल. आणि शेवटचा फायनल बॅलन्स रेमिटन्स बॅलन्स म्हणून हा डेबिट बॅलन्स क्रेडिटला रेमिटेड बॅलन्स म्हणून द्यावा लागणारा अमाऊंट आहे ती क्रेडिटला बाय बँक किंवा बाय बिल्स रिसिवेबल म्हणून येईल. आणि पुढचा अकाउंट आहे गुड सेंट ऑन कन्सायमेंट अकाउंट. डेबिट साईडला कन्सायमेंट लोडिंगची पोस्टिंग येईल. क्रेडिटला पहिलं पोस्टिंग बाय कन्सायमेंट अकाउंट, माल पाठवल्यानंतर पहिली ट्रान्झॅक्शन होती त्याचं पहिलं पोस्टिंग क्रेडिट साईडला येतं आणि जो बॅलन्स येईल तो बॅलन्स टू ट्रेडिंग अकाउंट किंवा टू परचेस म्हणून या ठिकाणी घेतला जाईल. हे इन द बुक्स ऑफ कन्सायनरच्या बुक्समध्ये जे 3 अकाउंट तयार होतात त्याचा समरी या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्रीची या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर इन द बुक्स ऑफ कन्सायनीच्या बुक्समध्ये कन्सायनर अकाउंट आणि कमिशन अकाउंट तयार होतं. ॲडव्हान्स पेमेंट दिला असेल किंवा माल विकला असेल तर क्रेडिट साईडला बाय बँक कॅश अब्लिक बँक सेल्स म्हणून येईल. एक्सपेन्सेस डेबिट साईडला येतील. त्याच्यानंतर कमिशन डेबिट साईडला येईल
आणि बाय बँक जो रेमिटन्स बॅलन्स हा कन्सायनमेंट अकाउंटच्या वरती कन्सायनरच्या बुक्समध्ये जे आपण कन्सायनी अकाउंट तयार केलं आहे तो बॅलन्स या ठिकाणी फायनल रेमिटन्स म्हणून या ठिकाणी निघेल. त्याच्यानंतर पुढचं कमिशन अकाउंट आहे. पहिलं पोस्टिंग डेबिटला बॅड डेप्ट्स येईल. त्याच्यानंतर क्रेडिटला बाय कन्सायनरकडून कमिशन मिळाले त्याचं पोस्टिंग येईल. आणि जो क्रेडिट बॅलन्स डेबिटला आला तर तो बाय टू प्रॉफिट अब्लिक लॉस म्हणून घेतला जाईल आणि क्रेडिटला बाय प्रॉफिट अब्लिक लॉस म्हणून बॅलन्स इन फिगर कमिशनची घेतली जाईल. अशा प्रकारे थोडक्यात अकाउंटिंगचा भाग ह्या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेला आहे या लेक्चरमध्ये. पुढच्या तासामध्ये आपण ह्याच्यातल्या काही टर्म्स राहिल्या तर त्या टर्म्स आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करणार आहोत.